22 जानेवारीला धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने अमरावती शहरात वेगवेगळ्या भागात मोठे झेंडे लावण्यात आले होते। ते झेंडे काढण्याची मोहीम महानगरपालिका प्रशासनाकडून 23 जानेवारीला सायंकाळी सुरू करण्यात आली। या दरम्यान फ्रेझरपुरा परिसरात असलेल्या सरदार चौकात 2 समाजाचे झेंडे लागलेले होते। या झेंड्याच्या वादामध्ये 2 समाजांनी चांगलाच गोंधळ घातला होता। ही बाब पोलिसांना कळताच फ्रेझरपुरा परिसरात पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला असून SRPF जवानांची तुकडीही परिसरात दाखल झाली आहे। पोलिसांनी दोन्ही समाजाच्या मोहल्ल्यांमध्ये शांतता बैठक घेऊन समजूत घालून शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे। दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी केले आहे। या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जे झेंडे फ्लेक्स जे लागलेले आहे ते काढायची कारवाई सध्या सुरू आहे। त्या अनुषंगाने ह्या चौकात सुद्धा झेंडे काढायची कारवाई सुरू होती। पोलीस पण त्या ठिकाणी हजर होते, परंतु काही गर्दी जमली असा मेसेज सगळीकडे फिरत होता, त्यामुळे आम्ही तात्काळ या ठिकाणी पोहोचलो आणि जी लोक या ठिकाणी गर्दी जमवली त्या सगळ्या लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की सगळी लोक इथून निघून गेलेले आहे। सध्या शांतता आहे। आपल्या माध्यमातून सर्व लोकांना हेच आव्हान आहे की आपल्या अमरावती शहरामध्ये जे लागलेले फ्लेक्स बोर्ड आहेत, फ्लॅग असतील, ते तात्काळ आपापल्या हद्दीतील लोकांनी काढून घ्यावेत, जेणेकरून ह्याच्यावरून कुठला सुद्धा वाद होणार नाही। आणि अमरावती महानगरपालिकेने सुद्धा ड्राईव्ह सध्या सुरू केलेला आहे आणि सध्या शांतता आहे। कोणीही सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नये। काही इश्यू असतील, काही आपल्या नजरेस येत असेल तर ते तात्काळ आपण पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावं आणि पोलीस प्रशासन सध्या सतर्क आहे। थँक्यू। अफवा पसरवण्यावर आपण काय इशारा देणार आहात? अफवा न पसरण्यासाठी मी आपल्याला आत्ताच सांगितलेलं आहे की सोशल मीडियावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात वॉच आहे। त्या अनुषंगाने कुठल्याही अफवा पसरत असतील किंवा आपल्या माध्यमातून येत असतील तर त्या तात्काळ आपण पोलीस प्रशासनाला, स्थानिक पोलीस स्टेशनला कळवावेत, जेणेकरून त्याची तपासणी करून आपल्याला कायदेशीर कारवाई करता येईल। थँक्यू। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।